भारतीय जनता पक्ष नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात 1100हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप केला आहे। त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमरावती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठीत केली आहे। दरम्यान या आरोपानंतर या प्रकरणातील तथ्य तपासण्यासाठी किरीट सोमय्या यांनी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाला भेट दिली। या भेटीदरम्यान अंजनगाव सुर्जी तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासोबत जन्म नोंदणीबाबत चर्चा करण्यात आली। भिवंडी असो, गोवंडी असो किंवा अंजनगाव असो की मालेगाव असो, तरी हे कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते। त्याची मोडस ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे। ते याचा तपास दोन भागात करणार आहेत। एक जे काय 539 काय जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्याची तपासणी करणार आणि तशाच पद्धतीने जे नवीन आलेल्या अर्ज ते चेक करणार। मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगस आलेले त्यात काही डाऊटच नाही, शंकाच नाही। पण जे इथे भारतीय इथे ज्यांचा जन्म झालेला आहे आणि चुकून, कारण की कुणाचं जन्म प्रमाणपत्र 60 वर्ष 70 वर्ष 50 वर्ष 4 वर्ष राहूच शकत नाही, तो जगणार कसं? तर कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही। तर बाहेरची लोक बांगलादेशी रोहिंग्या आले आहेत, त्यांना परत जाऊ। जनमत लाईव्ह न्यूज करता सचिन पाटील अब्रोक यांची रिपोर्ट अंजनगाव सुर्जीहून।